Welcome dear students to the channel Computer Aided Engineering Drawing. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रोजेक्शन ऑफ लाईन या टॉपिकवरचे प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी पाहणार आहोत. लास्ट व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये आपण प्रोजेक्शन ऑफ लाईनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला, त्याचबरोबर त्याची थेरी जी होती ती डिस्कस केलेली. आता तोच प्रॉब्लेम थोड्या डिफरंट टेक्निकनं आपण सॉल्व्ह करणार आहोत, ज्यामध्ये डिफरंट ऑप्शन्स आर्क सारखे ऑप्शन यूज करून शॉर्टेस्ट पॉसिबल वे मध्ये तो प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रॅडिशनल मेथड त्या ठिकाणी फॉलो केलेली, यामध्ये आपण शॉर्टेस्ट पॉसिबल मेथड त्या ठिकाणी आपण फॉलो करतोय. प्रॉब्लेम जर व्यवस्थित अनालाइज केला तर आपल्याला समजेल. लाईन PQ 85 mm लॉंग मीन्स ट्रू लेंथ त्याची दिलेली आहे. एंड P 10 mm अबोव HP, त्याचबरोबर 15 mm इन फ्रंट ऑफ VP, म्हणजे त्याच्या पोझिशन्स स्टार्टिंग पोझिशन्स दिलेल्या आहेत. टॉप व्यू अँड फ्रंट व्यू ऑफ लाईन PQ आर 75 mm लॉंग, 80 mm respectively. Draw its projection, also determine its true as well as apparent inclination. बेसिकली बघितलं तर गिवन डेटा जर बघितला, त्याची ट्रू लेंथ दिले, पॉइंटच्या पोझिशन्स स्टार्टिंग पोझिशन्स दिलेले आहेत आणि टॉप व्ह्यू त्याचबरोबर फ्रंट व्ह्यू मधली जी काही लेंथ आहे, अपिअरंट लेंथ आपण ज्याला म्हणतोय, ती दिलेली आहे. त्याचे प्रोजेक्शन्स कॅल्क्युलेट करायला सांगितलेले आहेत. ओके, ड्रॉ करायला सांगितलेले आहेत. त्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला कॅल्क्युलेशनचा पॉइंट जर बघितला तर याच्यामध्ये आपल्याला 4 अँगल्स फाइंड आउट करायचे आहेत. अँगल ऑफ फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, त्याचबरोबर इन्क्लिनेशन जे काही अँगल आहेत ट्रू लेंथचे HP शी, त्याचबरोबर VP शी, थीटा आणि फाय हे अँगल देखील आपण फाइंड आउट करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट टू सॉल्व दिस प्रॉब्लेम ऑन ऑटोकॅड सॉफ्टवेअर. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला रेफरन्स लाईन ड्रॉ करावी लागते. XY रेफरन्स लाईन मी सुरुवातीला ड्रॉ करून घेतो. ऑर्थो मोड हा ऑप्शन त्या ठिकाणी ऑन ठेवलेला आहे मी, आणि XY ही जी काही रेफरन्स लाईन आहे ती रेफरन्स लाईन मी ड्रॉ करून घेतो. त्याचं नॉमेनक्लेचर जे आहे, त्याचं नेमिंग जे आहे ते लगेच देऊन घेतोय मी. सेम पॉइंट मी रिपीट करतो इथं कॉपी करून, त्याचं नाव जे आहे ते Y देतो. येस, त्याची साईज जी आहे ती थोडी मी इन्क्रीज करतोय. देन प्रॉब्लेम मध्ये जर बघितलं तर पॉइंटच्या पोझिशन्स दिलेल्या आहेत, अबोव HP, त्याचबरोबर इन फ्रंट ऑफ VP. सो लास्ट प्रॉब्लेम मध्ये डिस्कस केल्याप्रमाणे अबोव HP म्हटल्यानंतर तो पॉइंट हा रेफरन्स लाईनच्या नेहमी वरती असणार आहे. इन फ्रंट ऑफ VP म्हटल्यानंतर तो रेफरन्स लाईनच्या खाली असणार आहे. सो त्याप्रमाणे मी पॉइंटच्या पोझिशन्स ज्या आहेत त्या ड्रॉ करून घेतोय. यामध्ये जर बघितलं 10 mm अबोव HP, सो मी या पॉइंट पासून वरती 10 mm डिस्टन्स वरती पॉइंट घेतोय. सिमिलरली 15 mm इन फ्रंट ऑफ VP, सो या पॉइंट पासून तुम्ही जर बघितलं सेम पॉइंट पासून खालती 15 mm डिस्टन्स देतोय. प्रेस एंटर, प्रेस एस्केप. त्या पॉइंटचे नाव देखील मी त्या ठिकाणी मेन्शन करतोय. पॉइंट P डॅश आणि खालच्या पॉइंटचं नाव जे आहे ते पॉइंट P. तुम्ही जर डायमेन्शन्स बघितलंय, लिनियर डायमेन्शन्स 10 mm, हे जे आहे ते 15 mm. डायमेन्शन सेटिंग मध्ये जाऊन त्याची हाईट जी आहे थोडीशी रिड्यूस करून घेतो. दोन पॉइंट त्या ठिकाणी आपल्याला भेटले, पॉइंट P डॅश त्याचबरोबर पॉइंट P. सेम पॉइंट पासून मी आता लोकस ड्रॉ करून घेतोय. लोकस इज नथिंग बट अ लाईन पॅरलल टू द रेफरन्स लाईन
या पॉइंट पासून मी लोकस ड्रॉ करून घेतला, प्रेस एस्केप. सिमिलरली या पॉइंट पासून मी लोकस ड्रॉ करून घेतला. या ऑप्शन मधून बाहेर पडण्यासाठी प्रेस एस्केप की. ओके, तर तोपर्यंत आपण बेसिक रेफरन्स लाईन ड्रॉ करून घेतली सुरुवातीला XY. त्यानंतर दिलेल्या पोझिशन नुसार दोन्ही पॉइंट मार्क करून घेतले आणि त्यामधून लोकस ड्रॉ करून घेतला. देन आता फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू मधल्या लेंथ त्या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत, सो मी त्या ड्रॉ करून घेणार आहे. फ्रंट व्ह्यू मधली जी काही लेंथ आहे ती 80 mm आहे. टॉप व्ह्यू मधली लेंथ आहे ती 75 mm आहे. सो यामध्ये लास्ट व्हिडिओमध्ये आपण सर्कल त्या ठिकाणी ड्रॉ केलेलं, टेकिंग पॉइंट P डॅश ॲज वेल ॲज पॉइंट P ॲज अ सेंटर. आता मी आर्क हा ऑप्शन त्या ठिकाणी घेणार आहे, ज्यामध्ये स्टार्ट सेंटर एंड हा ऑप्शन त्या ठिकाणी चूज करणार आहे. यामध्ये नंबर ऑफ वेज ना आपण तो आर्क ड्रॉ करू शकतोय, पण आपल्या सोयीनुसार आपण तो ऑप्शन निवडायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला प्रोजेक्शन ऑफ लाईनसाठी स्टार्ट सेंटर एंड हा ऑप्शन त्या ठिकाणी युजफुल राहणार आहे. फर्स्ट जर बघितलं तर 3 पॉइंट आर्क आहे, जे 3 पॉइंट आपण पिकअप करून तो आर्क ड्रॉ करू शकतोय, ज्यामध्ये आपण स्टार्ट सेंटर एंड हा ऑप्शन त्या ठिकाणी घेणार आहे. स्टार्ट सेंटर एंड या ऑप्शनवरती क्लिक केलं मी. स्टार्ट पॉइंट जो आहे किंवा सेंटर जो आहे तो मी ऑप्शन सिलेक्ट केलाय. सेंटर मी त्याचा पॉइंट P डॅश हा सेंटर दिलाय. यस, त्याची लेंथ फ्रंट व्ह्यू मध्ये जर बघितलं तर 80 mm आहे. सो मी 80 mm मला डिस्टन्स, आता इथं जर मी कर्सर मूव्ह केला तर इथं डिस्टन्स जे आहे ते चेंज होत चाललंय. मला 80 mm डिस्टन्स हवा आहे, सो मी 80 प्रेस करतोय. 80 प्रेस एंटर. एंटर केल्यानंतर यस, तुम्हाला एंड पॉइंट आर्कचा विचारेल. ओके, आर्कचा एंड पॉइंट म्हणजे तुम्हाला तो आर्क कुठपर्यंत हवा आहे. आता इथं जर बघितलं तर ते ऑटोमॅटिकली 80 mm ची रेडियस घेतली आहे, पण तो आर्क जो आहे तो ड्रॉ होत असताना यस या पॉइंट पर्यंत ड्रॉ होत चाललाय. मला याच्यापेक्षा कमी देखील आपण घेऊ शकतोय. यामध्ये ऑर्थो ऑप्शन जो आहे तो ऑन असल्यामुळे तो परपेंडिक्युलर व्हर्टिकल जी काही लाईन आहे त्याला टच करतोय. याच्यापेक्षा कमी साईज मध्ये आपण आपल्या कन्व्हिनियन्स नुसार तो आपण ड्रॉ करू शकतोय. टेम्पररली मी इथपर्यंत तो ड्रॉ करून घेतो. तुम्ही जर याची रेडियस बघितली, याची जर रेडियस चेक केली तर ती तुम्हाला 80 mm त्या ठिकाणी दिसेल. टेकिंग पॉइंट P डॅश ॲज अ स्टार्टिंग पॉइंट, त्याचबरोबर सेंटर पॉइंट देखील आपण तो सिलेक्ट केला आणि 80 mm चा त्या ठिकाणी आर्क ड्रॉ करून घेतला. येस, तर यामध्ये आपण 80 mm आर्क त्या ठिकाणी ड्रॉ करून घेतलाय. फ्रंट व्ह्यू ची लेंथ दिलेली आहे. सिमिलरली टॉप व्ह्यू मध्ये देखील हीच प्रोसेस आपण रिपीट करतोय. स्टार्ट सेंटर आणि एंड हा ऑप्शन सिलेक्ट केला. यामध्ये तुम्हाला स्पेसिफाय स्टार्ट पॉइंट ऑफ आर्क ऑर सेंटर हा ऑप्शन विचारताय. त्यामध्ये सेंटर या ऑप्शन वरती मी क्लिक केलं. सेंटर पॉइंट P हा त्या ठिकाणी दिला. इथं जर बघितलं तर तुम्हाला ते डिस्टन्स त्या ठिकाणी रेडियसचं जे काही डायमेन्शन आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. आता यामध्ये जर बघितलं, यस, यामध्ये जर बघितलं तर 75 mm रेडियस आहे. सो त्याचं रेडियसचं जे काही डायमेन्शन आहे ते 75 mm त्या ठिकाणी मी प्लेस करतोय. त्याच्या आधी ऑर्थो ऑप्शन जो आहे तो मी ऑन केलाय, जेणेकरून जो काही पॉइंट असेल तो व्यवस्थित पिकअप होण्यासाठी मी काय केलंय, ऑर्थो मोड हा ऑप्शन ऑन केलाय आणि त्यानंतरच मी डिस्टन्स देतोय 75 प्रेस एंटर. ओके, त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं आर्क ड्रॉ होत असलेला दिसेल. जसा जसा मी कर्सर मूव्ह करतोय तसा त्याचे वेगवेगळ्या पोझिशन्स वेगवेगळ्या क्वाड्रंट मध्ये ड्रॉ होत आहेत. यू कॅन प्रेस कंट्रोल की इन ऑर्डर टू ऑब्टेन द डिझायर्ड आर्क. तुम्हाला जसा आर्क हवाय तो घेण्यासाठी तुम्हाला कंट्रोल ही की प्रेस करावी लागेल. ओके, तर यामध्ये कंट्रोल प्रेस केल्यानंतर हा जो काही आर्क आहे तो ड्रॉ होतोय. यामध्ये जर बघितलं, मला हव्या असलेल्या पॉइंट पर्यंतच किंवा याच्यापेक्षा 90 डिग्री पेक्षा लेस अँगल मध्ये जर मला आर्क हवा असेल तर मी ऑर्थो मोड हा ऑप्शन ऑफ केला आणि त्यामध्ये आपल्या कन्व्हिनियन्स नुसार हा पॉइंट मी प्लेस केला टेम्पररली.
ओके, तर टेकिंग ऑप्शन स्टार्ट सेंटर एंड हा ऑप्शन क्लिक केल्यानंतर आपण दोन्ही व्ह्यूज मधले जे काही आर्क आहेत 80 रेडियस त्याचबरोबर 75 रेडियस असणारे दोन आर्क ड्रॉ करून घेतले. लास्ट व्हिडिओमध्ये आपण सर्कल ड्रॉ केलेलं, त्यानंतर ते ट्रिम ऑप्शन यूज करून अनवॉन्टेड पोर्शन डिलीट केलेला. आता या व्हिडिओमध्ये आपण आर्क हा ऑप्शन यूज करून त्या ठिकाणी आपण प्रोसीड करतोय प्रॉब्लेम. ओके, आता नेक्स्ट स्टेप आपली लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केल्याप्रमाणे आपल्याला आता प्रोजेक्शन्स त्या पॉइंटचे प्लॉट करायचे आहेत. सो मी हा जो काही पॉइंट आहे तिथून व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेतोय, व्हर्टिकल प्रोजेक्शन त्या ठिकाणी ड्रॉ करून घेतोय. सिमिलरली या पॉइंट पासून खाली व्हर्टिकल प्रोजेक्शन त्याचे ड्रॉ करून घेतोय. ओके, सो फ्रंट व्ह्यू मधल्या आर्कचे प्रोजेक्शन आपण खाली हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये त्या ठिकाणी रिफ्लेक्ट केलेत आणि टॉप व्ह्यू मधल्या आर्कचे जे काही प्रोजेक्शन आहेत ते आपण व्हर्टिकल प्लेन मध्ये त्या ठिकाणी रिफ्लेक्ट केलेत. ओके, आता आपल्याला त्याची ट्रू लेंथ दिलेली आहे. ट्रू लेंथ दिलेली आहे 85 लॉंग. सो सेम ऑप्शन वरती मी जातोय, स्टार्ट सेंटर एंड या आर्कच्या ऑप्शन वरती जातोय. पॉइंट पी डॅश हा स्टार्ट पॉइंट ऑफ आर्क किंवा मी सेंटर या ऑप्शन वरती क्लिक करतोय. सेंटर या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मी हा पॉइंट घेतो आणि त्याची रेडियस जी आहे ती 85 चा आणखी एक आर्क मी ड्रॉ करणार आहे. डिस्टन्स देतोय मी 85. प्रेस एंटर. एंटर प्रेस केल्यानंतर तो आर्क जो आहे तो तुम्हाला ड्रॉ होताना दिसतोय बघा. येस, इथं वेगवेगळ्या क्वाड्रंट मध्ये जो ड्रॉ होतोय. येस, आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपण त्याची आर्कची जी काही लेंथ आहे ती आपण कमी जास्त करू शकतोय. यूज कंट्रोल बटन इन ऑर्डर टू टेक द आर्क इन अ स्पेसिफिक क्वाड्रंट. तुम्हाला कुठल्या क्वाड्रंट मध्ये तो आर्क पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही कंट्रोल की ही प्रेस करू शकताय. आता याची लेंथ कमी जास्त करण्यासाठी, ऍडजस्ट करण्यासाठी मी ऑर्थो मोड हा ऑप्शन जो आहे तो मी ऑफ केलाय आणि आपल्या सोयीसाठी आपल्या जेवढं डिस्टन्स पाहिजे किंवा जेवढी लेंथ पाहिजे आर्कची तेवढीच मी त्या ठिकाणी घेतली. ओके, तर तुम्हाला आता यामध्ये एक इंटरसेक्टिंग पॉइंट भेटलेला आहे. व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईनला एक इंटरसेक्टिंग पॉइंट भेटलेला आहे. तो पॉइंट आता मी पिकअप करणार आहे. याची जर तुम्ही रेडियस बघितली 85 रेडियस आहे आणि याचा पिकअप पॉइंट जो आहे तो मी आता जॉईन करून घेतोय. हा जो काही इंटरसेक्टिंग पॉइंट आहे तो मी जॉईन करून घेतला. येस, ही त्याची काय असेल ट्रू लेंथ असेल. त्याची जर अलाइन लेंथ बघितली लिनियर हा ऑप्शन हा पॉइंट टू पॉइंट लिनियर डायमेन्शन साठी आपण आतापर्यंत यूज करत आलेलो आहे. ही लाईन जी आहे ती अँग्युलर लाईन आहे, इन्क्लिनेशन लाईन आहे. सो मी अलाइन हा ऑप्शन त्या ठिकाणी यूज करून त्याची लेंथ चेक करतोय. 85 ही त्याची ट्रू लेंथ असेल. ओके, आता याच पॉइंट पासून मी लोकस ड्रॉ करून घेतोय. लोकस इज नथिंग बट अ लाईन पॅरलल टू द रेफरन्स लाईन. येस, ही लाईन मी एक्सटेंड करतो इकडं. ओके, सो या व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईनला हा 85 चा जो काही आर्क जिथं टच करतोय, जिथं इंटरसेक्ट करतोय ते दोन पॉइंट मी जॉईन करून घेतले. येस, आणि त्या पॉइंटचं आता मी नेमिंग करतोय. नाव मी Q1 डॅश असं देतोय. Q1 डॅश आणि त्यापासून एक लोकस त्या ठिकाणी मी ड्रॉ करून घेतलाय. आणि त्या लोकसला, येस, लोकसचा सिग्निफिकन्स बघा. त्या लोकसला सुरुवातीचा जो काही आपण आर्क 80 रेडियसचा ड्रॉ करून घेतलेला फ्रंट व्ह्यू मधल्या लेंथचा, येस, फ्रंट व्ह्यू मधली जी काही आपल्याला रेडियस दिलेली 80 त्या ठिकाणी फ्रंट व्ह्यू ऑफ लाईन इज 80 सो 80 चा आर्क आपण सुरुवातीला ड्रॉ केलेला तो आर्क या लोकसला, जिथं कट करेल, जिथं इंटरसेक्ट होईल तो पॉइंट मी जॉईन करून घेतोय, विच इज नथिंग बट फ्रंट व्ह्यू ऑफ दिस लाईन. येस, यामध्ये जर बघितलं तर
ही जी काही लाईन आहे इन्क्लाइंड लाईन किंवा अपिरंट लेंथ ज्याला आपण म्हणतोय ती आपण अशा पद्धतीने फाइंड आउट केली. बेसिकली या लोकसचे दोन इंटरसेक्टिंग पॉइंट आपण बघतोय. सुरुवातीचा जो काही इंटरसेक्टिंग पॉइंट आहे तो ट्रू लेंथ साठी आपण घेतलेला आहे Q1 डॅश आणि सेकंड जो काही इंटरसेक्टिंग पॉइंट आहे तो त्याच्या फ्रंट व्ह्यूच्या पोझिशन साठी आपण मेन्शन केलेला आहे. ओके, दिस इज फ्रंट व्ह्यू ऑफ लाईन अँड दिस इज ट्रू लेंथ. ओके, हीच प्रोसेस आपण रिपीट करतोय टॉप व्ह्यू मध्ये देखील. येस, फ्रंट व्ह्यूच्या आर्क पासून आलेली जी काही प्रोजेक्शन आहे, फ्रंट व्ह्यूच्या आर्क पासून आलेले जे काही प्रोजेक्शन आहे त्या प्रोजेक्शनला आपण ट्रू लेंथ जी काही दिलेली आहे, ट्रू लेंथ 85 mm जी काही लेंथ दिलेली आहे त्या लेंथ नुसार आपण एक आर्क ड्रॉ करणार आहोत 85 mm रेडियस असणारा. सो मी स्टार्ट सेंटर एंड या ऑप्शन मध्ये जातोय. सेंटर या ऑप्शन वरती क्लिक केला. सेंटर पॉइंट त्या ठिकाणी मेन्शन केला की त्याची लेंथ जी आहे ती 85 mm रेडियस दिली. ओके, आणि मी जर बघितलं आय एम प्रेसिंग द कंट्रोल की या ठिकाणी त्याचा क्लिक केलं मी. येस, आणि हा ऑप्शन त्या ठिकाणी रिफ्लेक्ट झाला. तर 85 mm चा आर्क त्या ठिकाणी मी ड्रॉ करून घेतलाय. तुम्ही जर रेडियस याची बघितली तर हा 85 mm चा आर्क आहे. तो या व्हर्टिकल प्रोजेक्शनला जिथं टच करतोय, जिथे इंटरसेक्ट करतोय तो माझं ट्रू लेंथ मधला सेकंड पॉइंट असणार आहे. सो मी पॉइंट पी वरती क्लिक केलं. त्यानंतर हा इंटरसेक्टिंग पॉइंट घेतला जो माझा ट्रू लेंथचा सेकंड पॉइंट असणार आहे. त्या पॉइंट पासून मी लोकस त्या ठिकाणी ड्रॉ करून घेतोय. त्या पॉइंट पासून लोकस ड्रॉ करून घेतला. त्या पॉइंटचं मी आता नेमिंग देखील देतोय पॉइंट Q1 असं. रेफरन्स लाईन पासून खालचे जे काही पॉइंट असतील त्याचं नेमिंग देताना आपण डॅश हा सिम्बॉल यूज करत नाही, रेग्युलर नेमिंग देतोय. रेफरन्स लाईनच्या वरचे जे काही सिम्बॉल आहेत त्या देण्यासाठी आपण डॅश यूज करतोय. ओके, हा पॉइंट मी नोट केलाय PQ1 त्याच्या ट्रू लेंथ साठी. तुम्ही जर अलाइंड लेंथ याची बघितली, अलाइंड लेंथ या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत ही 85 mm असेल. ओके, तर आता टॉप व्ह्यूचा जो काही सेकंड पॉइंट आहे हा फर्स्ट पॉइंट आणि सेकंड पॉइंट जो आहे तो या लोकस आणि या आर्कचा इंटरसेक्टिंग पॉइंट जो असेल तो टॉप व्ह्यूच्या लेंथचा सेकंड पॉइंट असेल. सो मी या पॉइंट वरती क्लिक करतोय आणि इथं प्लेस करतोय. इंटरसेक्टिंग पॉइंट जो आहे तिथं प्लेस केला. हा माझा टॉप व्ह्यूचा सेकंड पॉइंट असेल. locus of point Q1, locus of point Q1 and arc of 75 mm radius जो काही आपण सुरुवातीला ड्रॉ केलेला या दोन्हींचा इंटरसेक्टिंग पॉइंट म्हणजे टॉप व्ह्यू मधला लेंथचा सेकंड पॉइंट आपल्याला त्या ठिकाणी भेटून गेला. त्याचं देखील मी नाव त्या ठिकाणी देतोय. जर बघितलं येस, त्याचं नाव मी Q1 असं मेन्शन करतोय. त्याचबरोबर त्याच्या फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यूच्या ज्या काही लेंथ आहेत त्या देखील मेन्शन करतोय. रेफरन्स लाईनच्या वरती जी आहे ती फ्रंट व्ह्यूची लेंथ आपल्याला रिफ्लेक्ट झालेली दिसेल. त्याच्याच बाजूला जी काही ट्रू लेंथ आहे ती आपण त्या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. त्याच्यासाठी मी TL हे नोटेशन यूज करतोय. सिमिलरली टॉप व्ह्यू मध्ये देखील ट्रू लेंथ साठी तेच नोटेशन यूज करतोय. टॉप व्ह्यूच्या लाईन साठी मी TV हे नोटेशन त्या ठिकाणी यूज करतोय. In this way we have completed projection of line and you can
trim the unwanted portion, unwanted length of arc using trim command. Select the boundary, press enter, select the unwanted portion. Yes, repeat the same procedure in top view also. Select the boundary, press enter, select the unwanted portion. Okay. हे जे काही रेडियस मेन्शन केलेल्या त्याची आता काही आवश्यकता नाही, सो मी डिलीट करून घेतोय. ओके. तर यामध्ये जर बघितलं तर प्रोजेक्शन ऑफ लाईन जे फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू मध्ये ज्या पद्धतीने रिफ्लेक्ट होते ते आपण कंप्लीट केलंय. त्याचे अँगल जर तुम्ही चेक केले, तर तुम्हाला फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू मधले जे काही अँगल आहेत ते भेटून जातील. येस, 28 डिग्री आणि 30 डिग्री जो अँगल आहे, दोन वेगवेगळे अँगल. फर्स्ट अँगल जो आहे 28 डिग्री हा ट्रू लेंथ म्हणजे ओरिजिनल लाईनची जी काही लेंथ आहे 85 mm लेंथ, या लाईननं होरिझॉन्टल लाईन बरोबर केलेला जो काही अँगल आहे, ज्या काही रेफरन्स डायग्राम मध्ये आपण बघतोय ट्रू लेंथचा जो काही अँगल आहे थीटा, त्याची व्हॅल्यू किती आहे? येस, त्याची व्हॅल्यू किती आहे? 28 डिग्री. येस, 28 डिग्री, राईट. आणि फ्रंट व्ह्यूच्या लाईनने केलेला जो काही अँगल आहे, जो मास्टर डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलं, येस, मास्टर डायग्राम मध्ये जर बघितलं तर अल्फानं त्या ठिकाणी इंडिकेट केलेली जो काही अँगल आहे त्याची व्हॅल्यू आहे 30 डिग्री. So 28 degree is the angle made by true length with the horizontal line which is denoted by theta, and 30 degree is the angle made by front view line or apparent line in a front view which is denoted by alpha. सो थीटा आणि अल्फाच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला भेटल्या. त्याचबरोबर आपण टॉप व्ह्यू मधल्या जे काही अँगल्स आहेत ते कॅल्क्युलेट करणार आहोत. मी जर बघितलं इथं ट्रू लेंथनं होरिझॉन्टल लाईन बरोबर केलेला जो काही अँगल आहे तो 20 डिग्री आहे. या ठिकाणी मास्टर डायग्राम मध्ये जर बघितलं तर ट्रू लेंथनं होरिझॉन्टल लाईन बरोबर केलेला जो काही अँगल आहे तो आपण फायनं त्या ठिकाणी नोट करतोय. आणि टॉप व्ह्यूच्या लाईननं किंवा अपीरंट लाईननं होरिझॉन्टल लाईन बरोबर केलेला जो काही अँगल आहे तो आपण बीटानं त्या ठिकाणी इंडिकेट करतोय. सो सेकंड अँगल जर बघितला, व्हॅल्यू ऑफ बीटा, व्हॅल्यू ऑफ टॉप व्ह्यू लाईन और अपीरंट लाईन विथ होरिझॉन्टल लाईन इज 22 डिग्री. 22 डिग्री. सो हे जर दोन पॉइंट फ्रंट व्ह्यूच्या लाईनचे आणि टॉप व्ह्यूच्या लाईनचे इनलाईन येत असतील, यस, एकाच प्रोजेक्शन पॉइंटला मीटअप होत असतील, यस, then your solution is correct. then your solution of your problem is correct. म्हणजेच काय तर पॉइंट क्यू डॅश आणि पॉइंट क्यू डॅश आणि पॉइंट क्यू हे दोन्ही पॉइंट काय आले पाहिजेत? बरोबर इनलाईन त्या ठिकाणी जर आले, then your solution is correct. then your solution is correct. जर बघितलं both points are inline. सो अशा पद्धतीनं ट्रू लेंथ त्याचबरोबर फ्रंट व्ह्यू लेंथ in a top view we are noting top view length and true length, both lengths त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केल्यात, both angles त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेत, and we have completed this problem. नेहमी लक्षात ठेवायचं की ट्रू लेंथ ही नेहमी अपीरंट लेंथ पेक्षा काय असते? जास्त असते. आणि जे काही नोटेशन्स आहेत ते रेफरन्स लाईनच्या वरचे नोटेशन आपण डॅश म्हणून यूज करतोय. डॅश प्रत्येक पॉइंटला त्या ठिकाणी डॅश देतोय, आणि रेफरन्स लाईनच्या खालचे जे काही पॉइंट्स असतील त्यामध्ये कुठेही आपण डॅशचा यूज करत नाही. आणि प्रॉब्लेमचं सोल्युशन करेक्ट आहे हे चेक करण्यासाठी जे काही अपीरंट लेंथ ज्या काही तुम्ही ड्रॉ केलेल्या आहेत त्याची जे काही एंड पॉइंट आहेत ते जर इनलाईन येत असतील तर तुमचा प्रॉब्लेम हा त्या ठिकाणी करेक्ट सॉल्व्ह झालेला आहे. ओके, इन दिस वे वी कॅन कंप्लीट the projection of a line which is inclined to both plane, horizontal plane as well as vertical plane. मास्टर डायग्राम जर तुम्ही बघितली तर यामध्ये तुम्हाला
बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. त्याची ट्रू लेंथ असेल, फ्रंट व्ह्यू असेल, टॉप व्ह्यूची जी काही अपीरंट लेंथ असेल, ट्रू लेंथ असेल, ह्या वेगवेगळ्या लेंथ त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत, वेगवेगळे अँगल त्या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. इन अ सिमिलर वे वी हॅव completed the solution of this problem in AutoCAD software. Okay, thank you.